आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। सांगलीत प्रशासकीय दडपशाही विरोधात एल्गार आंदोलकांनी पेटवल्या नोटिसी। सांगलीतून एक मोठी बातमी समोर येत आहे। महापालिका प्रशासन, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या दडपशाही धोरणाविरोधात सांगलीच्या मारुती चौकात सर्वपक्षीय कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे। प्रशासनाकडून बजावण्यात आलेल्या नोटिसींची चक्क होळी करून आंदोलकांनी आपला निषेध नोंदवला आहे। यामुळे सांगलीतील राजकीय आणि सामाजिक वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे। विविध जनहितार्थ आंदोलने करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलीस गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप करत आज सर्वपक्षीय कृती समिती रस्त्यावर उतरली। जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाच्या चुकीच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी मारुती चौकात निदर्शने करण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी प्रशासनाने दिलेल्या नोटिसींची होळी करून आपला संताप व्यक्त केला। आंदोलकांचा मुख्य आरोप असा होता की लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यापूर्वी कार्यकर्ते स्वतः प्रशासनाला माहिती देतात, बैठकांमध्ये समन्वय साधतात, मात्र तरीही पोलीस प्रशासन कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करत असेल तर अशा प्रशासनाशी संवाद का ठेवायचा, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। या आंदोलनादरम्यान कृती समितीने एक मोठा निर्णय घेतला आहे। इथून पुढे प्रशासनाशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही। आंदोलनासंदर्भात प्रशासनाने बोलवलेल्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नाही। प्रशासनासोबतचा सर्व प्रकारचा संवाद पूर्णपणे तोडण्यात आला आहे। या आंदोलनात सतीश साखळकर, कॉम्रेड उमेश देशमुख, तानाजी सावंत, शंभूराज काटकर, विराज कोकणे, कुलदीप देवकुळे, नितीन चव्हाण, रवींद्र वळवडे आणि अन्य प्रमुख कार्यकर्त्यांसह महिला आघाडीच्या सुवर्णा कोकणे, रेखा पाटील आणि सुजाताताई इंगळे यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती। प्रशासनाच्या या नोटीस अस्त्राला आंदोलकांनी होळीने उत्तर दिले आहे। आता या असहकार आंदोलनानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलीस आपली भूमिका बदलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट M24 तास सांगली। महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन यांच्या विरोधात आंदोलन करतोय। हे आंदोलन आम्ही जे सर्वसामान्य नागरिकांसाठी झटणारे, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून काम करणारे जे कार्यकर्ते आहोत, या सगळ्या कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस, दबावाखाली केसेस दाखल करून आमचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न चालू आहे, त्याला विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आम्ही जिल्हा प्रशासनाला आणि आयुक्तांना आवाहन करतो की असा तुम्ही जर का आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यातनं आमचा आवाज दाबला जाणार नाही, उलट उसळी मारून आम्ही पुढे येऊ। आणि आयुक्त साहेब, तुम्ही केसेस घालून दमाल तर आम्ही आंदोलन करायला आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, कारण आमचं आंदोलन हे सर्वसामान्य जनतेसाठी आहे। तुमच्या ज्या कारवाया चालू आहेत ते सर्वसामान्य जनतेला वेगळा न्याय, धनदांडग्यांना, महापालिकेतल्या पदाधिकाऱ्यांना, राजकीय लोकांना आणि बिल्डरना वेगळा न्याय, अशा पद्धतीनं तुमचं काम चालू आहे। येत्या काळामध्ये आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलनं करू, पण तुमच्या दबावाला बळी पडणार नाही। आणि जिल्हा प्रशासनाला आमचं आव्हान आहे, पोलीस प्रशासनाला असं आमचं आव्हान आहे की ज्याला आयुक्त साहेब अशा काहीतरी चुकीच्या केसेस घालत असतील तर त्याची शहनिशा झाली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि मग या कार्यकर्त्यांवरती कारवाई करायची की नाही हे ठरलं पाहिजे। जर आयुक्त दबाव करत असतील आणि केसेस घालत असतील तर याचा परिणाम उलट होईल आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम आयुक्त करत आहेत।